ज्यावेळेस प्रिपरेशनला आलो मी अभ्यास सुरू केला, प्रिपरेशनसोबत कॉम्प्रोमाइज नाही केलं. कोणती पण गोष्ट असो, पैसे असो, कोणती पण गोष्ट असो, ज्या गोष्टी मला अफोर्ड करता येतील मी त्या घेत गेलो आणि करत गेलो. कारण मला माहिती होतं की हा टाइम पिरियड निघून जाईल, पैसे वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातील, पण हा जर टाइम निघून गेला. म्हणजे तुम्ही त्या टाइमला जास्त महत्व हो. दिली ना की रिसोर्सेसला. हा. मुलं काय करतात, सध्या माझ्याकडे पैसे नाही तर मी हे नाही करणार, हो. पण त्यांना ते जाणीव पाहिजे की त्यावेळेस सध्या टाइम खूप इम्पॉर्टंट असतो, रिसोर्सेस नाही तितके जास्त. चालेल. तर बेटा, बँकिंगच्या प्रिपरेशन आल्यानंतर मग इथली इंग्लिश आपल्याला कसं काय इम्प्रूव्ह केलं, कारण की ऑलरेडी खूप सारा बेस आपला रेडी होता. तर आल्यानंतर पहिली प्री मध्ये काय स्कोर असेल? इंग्लिशचा की पूर्ण असं? इंग्लिशचा फक्त. इंग्लिशचा स्कोर चांगला यायचा माझा सुरुवातीलाच, कारण बॅकग्राऊंड चांगलं झालं. खूप चांगलं केलं. इतकं स्ट्रॉंग बेस असल्यावर तर इंग्लिशची गरजच काय पडेल. रीडिंग अंडरस्टँडिंग चांगली होत होती, पण ते इम्प्लिमेंट करणं पण वेगळा भाग असतो. तुम्ही वाचताय पण तुम्हाला ऍक्च्युअल पेपरमध्ये जाणं आणि 20 मिनिटांमध्ये इम्प्लिमेंट करणं तो पण भाग असतो. सुरुवातीला मार्क चांगले आले, 20, 22, 23 पर्यंत मार्क आले. पण असं वाटतं मला फिलिंग पण यायची आपलं इंग्लिश चांगलं आहे, पण ऍटलीस्ट आपण 27, 28, 30 पर्यंत तरी करू शकतो पाहिजे मग. राईट. कारण इंग्लिश जर आपलं स्ट्रेंथ आहे तर त्याला पूर्ण इम्प्लिमेंट करणं ही आपली जबाबदारी. मग मी त्यासाठी मॉक अनालिसिस करायला लागलो इंग्लिशचे, आणि इंग्लिशमध्ये पण एक माझी स्ट्रॅटेजी बनवायला लागलो. माझ्यासाठी कोणता एरिया माझा स्ट्रॉंग आहे तो तिथून सुरू करेल मी. स्वतःचा स्ट्रेंथ अनालिसिस करायला लागलो त्या सब्जेक्टमध्ये, की सपोज मला आरसी चांगला जातोय ना, मी आरसी वरती फोकस करेल. आरसी माझा एकदा चांगला झाला मग मी ग्रामरवरती बघेल, कारण बँकिंगमध्ये ग्रामरला पार्ट आहे पण तेवढा पार्ट नाहीये. लाईक तुम्ही जसं तुम्ही सांगता, पण आरसी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तर मी आरसी वरती जास्त फोकस करायचो. आणि न्यूजपेपर वाचण्याचा मला एवढा फायदा झालेला होता की लिटरली एक्झाम मध्ये जे आरसी यायची, बाप रे, यानी इतना आपका रीडिंग वास्ट था बेटा कि आप जो एग्जाम में आरसी आते थे ऑलरेडी रेड. हां, येस. ओके, दैट्स ग्रेट. इव्हन म्हणजे जो एसबीआय पीओच्या प्रीला जो आरसी आला होता तो ऑलरेडी मी रीड केलेला होता, आलेला होता ना. तो आरसी मी ऑलरेडी 1-2 एसबीआय पीओ प्री में. तो रीड केलेला होता. म्हणजे रीडिंगची हॅबिट्समुळे असं झालं, एक तर तुम्हाला अंडरस्टँडिंग पण होते प्रत्येक गोष्टीची, त्या गोष्टी मला टर्म्स पण माहिती आहेत. कारण पीओच्या प्रीला जर गेले तुम्ही तर तुम्हाला आरसी असं स्टोरी बेस शक्यतो येत नाही, तो ॲब्स्ट्रॅक्ट येतो. त्याच्यामुळे इकॉनॉमीचे टर्म्स असतात, एन्व्हायरमेंटचे टर्म्स असतात, सायन्स अँड टेकचे टर्म असतात. तर मी न्यूजपेपर रीड करताना फक्त असंच नव्हतं करत, तुम्हाला फक्त वाचायचं म्हणून वाचायचं. तुम्ही न्यूजपेपर बघणार, त्यातल्या गोष्टी समजून घेणार, ज्या इकॉनॉमीचे टर्म्स आहेत त्या समजून घेणार, सायन्स अँड टेकचे टर्म. तुम्ही खूप क्वालिटी अभ्यास केला, क्वांटिटी नाही. क्वांटिटी.